ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, ख्रिस्ताचं मूल्य ते काय आहे आणि ख्रिस्ताची खरी किंमत काय आहे? आपण ख्रिस्ताची मूल्य, ख्रिस्ताची किंमत कशानेही ठरवू शकत नाही. कारण ख्रिस्ताने जे काही आपल्यासाठी केलेलं आहे व ख्रिस्ताने जी किंमत आपल्यासाठी मोजलेली आहे ती जगातील सर्व संपत्ती एकत्र केली तरी त्याची आपण परतफेड करू शकणार नाही. परंतु याच ख्रिस्ताला, अतिमौल्यवान ख्रिस्ताला, शक्तिशाली ख्रिस्ताला त्याच्याच शिष्याने केवळ 30 सिल्वर चांदीच्या कॉइन्ससाठी विकलेलं होतं. माणसाची हाव किती वाढत जाते हे आपल्याला आजचं शुभवर्तमान सांगत आहे. येशूला धरून देणारा जुदास जणू काही एक बार्गिन करत आहे की जर मी माझ्या प्रभूला पकडून दिलं, जर मी माझ्या प्रभूशी एकनिष्ठ राहिलो नाही आणि मी माझ्या प्रभूला जर धोका दिला तर तुम्ही मला त्याची काय किंमत देणार आहात? आणि ते सांगतात 30 सिल्वर कॉइन म्हणजे 30 चांदीचे नाणे. युदासाने ज्याने 3 वर्ष आपल्या प्रभू समवेत कार्य केले, 3 वर्ष आपल्या प्रभूचा अनुभव घेतला, आज तो शिष्य आपल्या प्रभूला केवळ आणि केवळ 30 चांदीच्या नाण्यामध्ये मोजत आहे. त्याचं महत्व, मूल्य केवळ 30 चांदीच्या नाण्यामध्ये करत आहे. आणि हे केवळ या क्षणासाठी नाही तर सुरुवातीपासूनच जुदासाचे वर्णन आपण ऐकलेलं आहे. जुदास हा चोर होता. हा जरी प्रभू समवेत होता तरी देखील प्रभूच्या मागे जाऊन अनेक असे कार्य करत होता आणि याची प्रभूला जाणीव होती. आणि तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सुधारण्यासाठी वेळ देत आहे, संधी देत आहे. ज्याप्रमाणे पेत्र अनेक वेळा खाली पडला परंतु त्याने सुधारणा केली. सर्व शिष्य कमकुवत होते परंतु ते मागे फिरले, परंतु जुदासाने मात्र कधीच या संधीचा फायदा केला नाही. तर प्रत्येक क्षणाला तो प्रभू पासून जणू काही दूर दूर घेत गेला. आणि जी व्यक्ती परमेश्वरापासून दूर जाते त्या व्यक्तीचं नातेसंबंध पूर्णपणे नष्ट होत असते. त्या व्यक्तीला आपल्या गुरुचं महत्व समजत नाही, कारण त्या दोघांमध्ये फार दुरावा झालेला असतो. आणि या जुदासमध्ये आणि येशूमध्ये जणू काही फार मोठी दरी निर्माण झालेली होती. आज जुदास अशा प्रकारे जीवन जगत आहे जे जणू काही तो आपल्या प्रभूला ओळखत देखील नव्हता आणि तो आपल्या प्रभूला विकतो, प्रभूशी धोका करतो, प्रभूला बिट्रे करतो. ज्या व्यक्ती समवेत त्याने अनेक वर्ष आनंदामध्ये घालविले, ज्या व्यक्तीने जुदासाला वेळोवेळी क्षमा केली, तोच जुदास आपल्या प्रभूला विकतो. आपल्या जीवनामध्ये देखील अशा प्रकारचे अनुभव आपण घेत असतो. ज्या व्यक्तीवरती आपण विश्वास ठेवतो, ज्या व्यक्तीसाठी आपण इतकं कार्य करतो, कदाचित ते व्यक्ती देखील आपल्याला मूल्य देत नसतात. ती व्यक्ती आपले कार्य विसरून जात असतात. आणि अशा वेळेला जीसस, येशू ख्रिस्त आणि जुदाची स्टोरी किंवा ती घटना परत एकदा आपल्या डोळ्यासमोर ताजी तवानी होत असते. आणि म्हणून असं सांगतात की जी व्यक्ती आपल्या स्वतःच्या सख्या मित्राशी धोका करते, बिट्रे करते, ती व्यक्ती कोणाचाही होऊ शकत नाही. जुदास कोणाचाही झाला नाही. शेवटी तो जाऊन गळफास घेतो, आपलं जीवन संपवून टाकतो. तो ना प्रभूचा झाला आणि नाही यहुद्यांचा झाला, तर तो सैतानामध्ये किंवा त्याच्या हातामध्ये आपलं जीवन समर्पित करतो.
जेव्हा मनुष्य परमेश्वरापासून दूर जातो तेव्हा तो अंधारामध्ये तडफडत असतो. ज्याप्रमाणे ऑक्सिजन शिवाय मनुष्य जसा तडफडतो तसा परमेश्वरापासून दूर गेलेला व्यक्ती सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकून तडफडत असतो. आणि जर आपला जिवंत राहायचं असेल तर केवळ आणि केवळ आपला त्या ऑक्सिजनची गरज आहे. तो ऑक्सिजन केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. आपण प्रभू समवेत राहूया, त्याच्या बरोबरीने राहूया, क्रूस वाहण्याचा प्रयत्न करूया आणि प्रभूला नेहमी आपल्या जीवनामध्ये अग्रस्थान देऊया. आमेन.